friends, I always feel that 99% of the slip disc can be treated without surgery. 99% स्लिप डिस्क ये बिना ऑपरेशन ठीक की जा सकती है. आई शो यू एन एग्जाम्पल. हमारा है मिसेस प्रतिभा. इनका एज है 48 ईयर्स. और अगर आप इनका MRI देखेंगे तो इनको यहाँ L5S1 में एक बहुत बड़ा डिस्क प्रोलैप्स था. और अगर आप यहाँ देखेंगे तो ये L5 और S1 और ये पूरा डिस्क फ्रैगमेंट है. ये पूरा डिस्क फ्रैगमेंट है. ये भी डिस्क फ्रैगमेंट है. और उनको लेफ्ट साइड में फुट वीकनेस था. हमने इनको नॉन सर्जिकली ट्रीट किया विद प्रॉपर एक्सरसाइजेस, मेडिकेशन और फिजियो. और ये MRI है 1 साल के बाद का, जिसमें आप देखेंगे ये L5S1 का डिस्क पूरी तरह से रिजॉल्व हो गया है. सो यू कैन सी दिस डिस्क हियर. ये पूरा डिस्क फ्रैगमेंट है ये. और अभी देख रहे हैं आप ये डिस्क पूरी तरह से गायब है. उनका ये डिस्क फ्रैगमेंट था यहाँ पर. देखो ये डिस्क है पूरा. ये डिस्क है. दिस डिस्क फ्रैगमेंट इज देयर. बट हियर इन द एक्शियल इफ यू सी ये डिस्क पूरी तरह से हील्ड है. सो ताई तुम्हाला कसं वाटतंय आणि काय त्रास होत होता आणि आता कसं वाटतंय? सर मला मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये स्लिप डिस्क झालेली होती. मग लातूरमध्ये आम्ही MRI वगैरे केलेला. तर तिथं आम्हाला सर्व डॉक्टरांनी जवळजवळ 3 डॉक्टरांचं मी ओपिनियन घेतली. नाव नाही घ्यायचं नाही कोणाचं. नाही. हा. तर त्यांनी मला सर्जरी सुचवलेली होती. हम्म. परंतु मी तुमचे युट्यूबवरचीच फक्त व्हिडिओ ऐकले होते आणि 1-2 शिक्षकांचे आमच्या बरोबर. सहकार्यांचे पण त्यांचा अनुभव मी ऐकलेला होता. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मी इथं पहिल्यांदा आले. तर पहिल्याच एक्झामिनेशन मध्ये तुम्ही मला सर्जरी करून म्हणजे थोडा वेळ देऊया, काय प्रगती होते हे पाहूया म्हटलेला होता. मग पुन्हा नंतर 3 महिन्यांनी मी आले. तर माझ्या पायाची ताकद थोडी वाढलेली होती. तर आज मला 1 वर्ष झालेलं आहे आणि म्हणजे पायाची ताकद पण वाढलेली आहे. मी पायऱ्या चढू शकते, उतरू शकते, मी सर्व काम करू शकते. चालून दाखवा आणि बरं जरा. 4 किलोमीटर सर दररोज चालायला लागले सध्या. चालून दाखवा. चला भरभर चला. या इकडे या. मांडी घालून बसा खाली. बसा मांडी घालून. उभं राहा. समोर वाका. पायाचा अंगठा धरा. सी फ्रेंड, सो आफ्टर 1 ईयर ऑफ प्रॉपर ट्रीटमेंट, जिसमें इनिशियल फेज में रेस्ट होता है, कुछ मेडिकेशंस होते हैं, एक्सरसाइजेस होते हैं, जिससे ये ट्रीटमेंट से ये डिस्क श्रिंक हो सकती है. आई ऑलवेज फील दैट इट इज अ सॉफ्ट कंप्रेशन और देर इज अ प्रोसेस कॉल्ड फैगोसाइटोसिस, जिससे ये डिस्क श्रिंक होने में हेल्प मिलता है. और आप अगर ये पेशेंट देखोगे तो एवरीवेयर शी वॉज एडवाइज्ड सर्जरी एंड शी इवन हैड अ फुट वीकनेस. जो फुट वीकनेस भी इनका पूरा रिकवर हो गया एंड शी इज लीडिंग अ कंप्लीटली नॉर्मल लाइफ.